माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 पर्यंत। व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा, कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। महाराष्ट्र सरकारने नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे लाभार्थींना झालेल्या अडथळ्यांची दखल घेऊन माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। पूर्वीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 होती, जी आता महिनाअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे। मुदतवाढीचे कारण: अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्त्यांमुळे अडथळे निर्माण झाले होते, ज्यामुळे अनेक पात्र महिलांना वेळेवर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही। या अडचणींची गंभीर दखल घेऊन राज्याच्या मंत्री अदिती एस तटकरे यांनी एक्स पूर्वीचे ट्विटरवर मुदतवाढीची घोषणा करताना सांगितले की या अडचणींची अत्यंत गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सुधारित ई-के-वाय-सी मुदत आणि योजनेचा आढावा। माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची नवीन अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे। ई-के-वाय-सी अनिवार्य: वित्तीय मदत मिळणे सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांसाठी ई-के-वाय-सी पूर्ण करणे बंधनकारक आहे। योजनेचा उद्देश: या योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डीबीटी त्यांच्या बँक खात्यात मासिक आर्थिक मदत मिळते। लक्ष्य: या कार्यक्रमाचा उद्देश महिलांची आर्थिक स्वतंत्रता सुधारणे, त्यांचे आरोग्य आणि पोषण यांना पाठिंबा देणे, तसेच कुटुंबात महिलांसाठी मजबूत निर्णय घेण्याची भूमिका वाढवणे आहे। विधवा किंवा घटस्फोटित लाभार्थ्यांसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया: ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या घटस्फोटित आहेत, त्यांना त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण करून सत्यापित सहाय्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांचा समावेश असू शकतो। हे दस्तऐवज लाभार्थीच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे द्यावे लागतील। ई-के-वाय-सी मुदत चुकल्यास होणारे परिणाम: सरकारने स्पष्टपणे चेतावणी दिली आहे की वाढवलेल्या मुदतीत आधार आधारित प्रमाणीकरण आधार बेस्ड ऑथेंटिकेशन पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची आर्थिक मदत खंडित होऊ शकते। ई-के-वाय-सी पूर्ण केल्याशिवाय योजनेअंतर्गत निधी जारी केला जाणार नाही। टीप: लाभार्थ्यांना आठवण करून देण्यात आली आहे की ई-के-वाय-सी दरवर्षी जून आणि जुलै दरम्यान पूर्ण करणे आवश्यक आहे। हे वार्षिक सत्यापन चक्र रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी आणि लाभांचे योग्य हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे। नवीन मुदतवाढ पात्र महिलांना अनिवार्य सत्यापन पूर्ण करण्यासाठी आणि लाभांचे विघटन टाळण्यासाठी अतिरिक्त वेळ देते। सरकारने लाभार्थ्यांना विनंती केली आहे की त्यांनी अखंडित मदत मिळवण्यासाठी नवीन अंतिम मुदतीपूर्वी त्यांच्या ई-के-वाय-सी आवश्यकता पूर्ण कराव्यात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।